हार्मोन एवढ्या पुढे सगळीकडे जाते म्हणलं मध्येची बोलण्याच्या समोर काय करायला आमदारात फोन करून आपण उपोषणाबद्दल काय मागणी आहे? माझं नाव परमेश्वर पुंजाजी शेळके, राहणार निवगा बाजार. आमची शेती आहे शिरट शिवारात. आमची अशी मागणी आहे की आज रोजी आमचे सोयाबीन, तूर, हरभरा हे रस्त्याअभावी शेतामध्ये ढग मारून पडून आहेत. तर प्रशासनाला आम्ही वारंवार लेखी स्वरूपाचे अर्ज करून पुन्हा तोंडी हे पूर्ण असे अर्ज करून सुद्धा काही प्रशासन याच्यावर निर्णय घेत नाही. तर अशी आमची मागणी आहे की आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर आज आम्हाला ह्या रस्त्याअभावी तर अशी एक प्रशासनाला आमची विनंती की आमचा रस्ता लवकरात लवकर खुला करून देण्यात यावा, अन्यथा नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येऊन आम्हाला आज. विद्यमान आमदार बाबुरावजी कदम सुद्धा तुमच्याच एरियात आहे, त्यांच्या कानावर कधी टाकले का? त्यांच्या कानावर टाकली बातमी, पण ते त्यांचे समजा ते बबनराव कदम हे आज आले होते. त्यांनी सांगितलं की बुवा यांचा जे काय प्रश्न आहे ते मार्गी लावावा. विषय मांडला होता त्या जनता दरबारमध्ये पण विषय मांडला होता. त्यांनी अर्ज आम्ही दिले होते त्यांच्याकडे. तर ते साहेबांनी सांगितले त्याच्यावर सुद्धा प्रशासनानं कुठलीच समजा दखल अजूनही घेतली नाही. वारंवार आम्ही अर्ज करूनही त्याच्यावर काहीच अजून दखल नाही. गेल्या 2022 पासून आमचं हे उपोषण म्हणजे अर्ज दिलेले आहेत. आता समजा 25 चालू आहे तरी अजून दखल कुठलीच घेतली नाही. आमची अशी मागणी आहे की आमचा रस्ता खुला करून द्यावा. या 2-3 दिवसामध्ये आमचं ढगाचा समजा काहीतरी ढग काढण्यासाठी आम्हाला रस्ता काय समजा ती मागणी आमची पूर्ण करावी. नाही केल्यास आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन अजून करू.